गुड मॉर्निंग स्टुडंट. FY BCom 2019 पॅटर्न सेमिस्टर सेकंड, सब्जेक्ट फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड, टॉपिक फायनल अकाउंट ऑफ चॅरिटेबल ट्रस्ट. या टॉपिकचा आज आपण दुसरा प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन पाहतोय. अगोदर प्रॉब्लेम समजावून घ्या. द रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट ऑफ नौकर फुटबॉल क्लब फॉर द इयर एंडेड 31st March 2015 वॉज ॲज अंडर. आपल्याला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलेलं आहे नौकर फुटबॉल क्लबचं. रिसिप्ट साइड जे आहे तर रिसिप्ट साइडला पहिला आयटम आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स असतो आणि तो आपण कुठे पोस्टिंग करतो तर प्रॉब्लेम मध्ये जर कॅपिटल फंड दिलेला नसेल तर तो शोधण्यासाठी आपल्याला एक बॅलन्स शीट काढावा लागतो ओपनिंगचं आणि तिथे आपण हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स ऍसेट साइडला पोस्टिंग करतो. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ह, म्हणजे वर्गणी मिळाली. वर्षभरामध्ये 2,46,000 रुपये वर्गणी मिळाली. आता जनरली सबस्क्रिप्शनवर ऍडजस्टमेंट्स असतात. मग ऍडजस्टमेंट आपण चेक करूयात. बघा ऍडजस्टमेंट्स आहेत. पहिलीच ऍडजस्टमेंट आहे द सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड ₹10,000 आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर द इयर 13-14. जी 2,46,000 रुपये सबस्क्रिप्शन मिळालेली आहे त्यामध्ये 10,000 रुपये कोणत्या वर्षीचे तर 13-14चे. आपण अकाउंटिंग करतोय 14-15चं. मग मागच्या वर्षीची जर आउटस्टँडिंग असेल तर ती आपण लेस करतो. मग 2,46,000तून आपल्याला 10,000 रुपये लेस करावे लागतील आणि या 10,000चा सेकंड इफेक्ट कुठे जाईल तर आपल्याला कॅपिटल फंड दिलेला नाहीये प्रॉब्लेम मध्ये. म्हणून कॅपिटल फंड शोधण्यासाठी आपण जे वर्किंग नोट म्हणून ओपनिंगचं बॅलन्स शीट तयार करू त्याला याचा सेकंड इफेक्ट जाईल 10,000चा. म्हणजे पहिला इफेक्ट आपण 2,46,000तून लेस करणार आउटस्टँडिंग प्रिव्हियस इयरचे आणि दुसरा इफेक्ट त्याचा ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला जाईल. ऍसेटला का जाईल तर सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी हा आपला इन्कम आहे. इन्कम आहे म्हणून तो ऍसेटला जाईल. त्यानंतर पुढे सांगितले सबस्क्रिप्शन फॉर द इयर 14-15. 14-15 म्हणजे आपलं चालू वर्ष. अमाउंटिंग टू ₹16,000 इज स्टील आउटस्टँडिंग फ्रॉम द मेंबर्स. म्हणजे 14-15ची चालू वर्षाची अजून 16,000 रुपये सबस्क्रिप्शन येणं बाकी आहे. मग चालू वर्षाची आउटस्टँडिंग असेल तर आपण ती ऍड करणार 16,000 रुपये आणि त्याचा सेकंड इफेक्ट आपण देणार आपल्या क्लोजिंगच्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. सम मेंबर्स हॅव पेड सबस्क्रिप्शन फॉर द इयर 15-16 अमाउंटिंग टू ₹8,000 विच इज इन्क्लुडेड इन सबस्क्रिप्शन रिसिव्ह. काही मेंबरने काय केलं तर पुढच्या वर्षीची सबस्क्रिप्शन जी आहे ते अगोदरच दिली 8,000 रुपये. त्याला आपण प्री रिसिव्ह किंवा रिसिव्ड इन ऍडव्हान्स असं म्हणतो. मग पुढच्या वर्षीची अगोदर मिळाली असेल तर ती 8,000 रुपये सुद्धा आपण काय करणार आहोत लेस करणार आहोत आणि तिचा सेकंड इफेक्ट पुढच्या वर्षीचं येणं अगोदरच आलं असेल तर ते चालू वर्षाचं देणं असतं म्हणून आपण तिचा इफेक्ट लायबिलिटी साइडला देणार आहोत बॅलन्स शीटला, क्लोजिंग बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. याप्रमाणे सबस्क्रिप्शनवर 3 ऍडजस्टमेंट आहे. मागच्या वर्षीची आउटस्टँडिंग आपण लेस करणार, चालू वर्षाची आउटस्टँडिंग ऍड करणार आणि जी प्री रिसिव्ह आहे किंवा रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे ती आपण लेस करणार आणि तिचा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला देणार. याप्रमाणे सबस्क्रिप्शनवर काही ऍडजस्टमेंट्स आहेत. सबस्क्रिप्शन नंतर नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट. इंटरेस्टवर पण ऍडजस्टमेंट आहे. ऍडजस्टमेंट मध्ये बघा सेकंड ऍडजस्टमेंट इंटरेस्ट अक्रूड बट नॉट रिसिव्ह 500. म्हणजे आउटस्टँडिंग इंटरेस्ट आहे 500 रुपये हे आपण इंटरेस्ट मध्ये ऍड करणार आणि त्याचा सेकंड इफेक्ट इंटरेस्ट आपलं इन्कम आहे म्हणून त्याचा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला ऍसेट साइडला जाईल इंटरेस्ट अक्रूड म्हणून. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे सेल ऑफ फर्निचर. फर्निचर विकलं तर फर्निचर कमी होणार आहे. मग बॅलन्स शीटला आपण जे फर्निचर घेणार आहोत त्यातून आपल्याला ही जी सेल्स प्रोसीड आहे ती काय करावी लागेल वजा करावी लागेल. मग ऍडजस्टमेंट मध्ये आणखी काय ऍडजस्टमेंट आहे का बघा फर्निचरवर आहे. द बुक व्हॅल्यू ऑफ फर्निचर सोल्ड वॉज ₹14,000. फर्निचरची मूळ किंमत किती होती जेवढं विकलं त्याची 14,000 होती आणि ते कितीला विकलंय आपण तर ते विकलेलं आहे 10,000ला. 14,000चं फर्निचर जर 10,000ला विकलं तर 4,000चा काय होईल लॉस होईल. म्हणून तो लॉस आपल्याला दाखवायचा आहे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइडला. 14,000चं फर्निचर आपण कितीला विकलं 10,000ला विकलं म्हणजे 4,000चा काय झालाय लॉस झालाय. तो आपण दाखवणार इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला.
त्यानंतर डोनेशन फॉर क्लब बिल्डिंग, क्लब बिल्डिंग साठी डोनेशन आलंय, याला आपण स्पेशल डोनेशन असं म्हणतो. मग स्पेशल डोनेशन असेल तर ते आपण बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत. म्हणजे रिसिप्ट साईडचे जे 5 आयटम आहे ते ऍडजस्टमेंट सह याप्रमाणे आपण पोस्टिंग करणार आहोत. आता पेमेंट साईड, पेमेंट साईडला परचेस ऑफ बॉल्स दिलेले आहेत 80,000 रुपयाचे, म्हणजे 80,000चे बॉल खरेदी केलेत. त्यावर काही ऍडजस्टमेंट आहे का बघा, आहे. ऍडजस्टमेंट आहे लास्टला. देअर इज स्टॉक ऑफ बॉल विथ क्लब व्हॅल्यूड ₹4,000 ऍज ऑन 31 मार्च 2015. 4,000चे बॉल शिल्लक आहे, स्टॉक आहे. म्हणजे 80,000ची जरी खरेदी झाली असेल तर 4,000चे शिल्लक आहे. मग वापरले कितीचे? 76,000चे. म्हणून 80,000तून आपण 4,000 काय करणार? लेस करणार. आणि या 4,000चा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटला ऍसेट साईडला जाईल, स्टॉक ऑफ बॉल्स म्हणून. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे टुर्नामेंट फीज. त्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे आपण डायरेक्ट पोस्टिंग करूया. एकदा चेक करून घ्या, नाहीये बघा. ऍडजस्टमेंट कशावर आहे? रेंट ऑफ प्लेग्राऊंड आणि सॅलरी आउटस्टँडिंग आहे. त्यानंतर आणखी प्लेग्राऊंडचं रेंट मागच्या वर्षीचं येणं बाकी आहे, अशा रेंट ऑफ प्लेग्राऊंड आणि सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे. टुर्नामेंट फीवर ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे ती डायरेक्ट पोस्टिंग होईल. ऍफिलिएशन फी पण डायरेक्ट इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल, म्हणजे एक्सपेंडिचरला. आता रेंट ऑफ प्लेग्राऊंड, रेंट ऑफ प्लेग्राऊंड 5,000 रुपये दिलेले आहे आणि त्यावर ऍडजस्टमेंट आहे. रेंट ऑफ प्लेग्राऊंड 6,000 अँड सॅलरी 5,000 फॉर द इयर 14-15, म्हणजे आपलं करंट इयर, आर स्टील आउटस्टँडिंग. 5,000-6,000 रुपये आपण आउटस्टँडिंग चालू वर्षाचे ऍड करणार आहोत. आणि आणखी एक ऍडजस्टमेंट आहे की प्लेग्राऊंडचं जे रेंट आहे ते 13-14चं पण आउटस्टँडिंग आहे 1,000 रुपये. तर मागच्या वर्षीचं जे आउटस्टँडिंग असेल ते आपण ह्या वर्षाच्या ह्याच्यातून लेस करतो, म्हणून 1,000 रुपये लेस करावे लागतील, 6,000 रुपये ऍड करावे लागतील. 6,000चा सेकंड इफेक्ट चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला, आणि 1,000चा इफेक्ट ओपनिंगचं जे बॅलन्स शीट आपण काढणार आहोत त्याच्या लायबिलिटी साईडला द्यायचा. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस. त्यावर ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे ते डायरेक्ट पोस्टिंग होतील इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंगवर ऍडजस्टमेंट आहे का चेक करून घ्या, नाहीये, त्यामुळे ते पण डायरेक्ट पोस्टिंग होतील इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट परचेस ऍट फेस व्हॅल्यू, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक, ती आपली ऍसेट असते म्हणून ती जाईल बॅलन्स शीटला ऍसेट साईडला. त्यानंतर सॅलरी 12,000 रुपये, त्यावर आत्ताच आपण पाहिली आउटस्टँडिंगची ऍडजस्टमेंट आहे 5,000ची, 5,000 आपण ऍड करणार आणि ह्या 5,000चा सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला देणार. त्यानंतर आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस, कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट पोस्टिंग होतील इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिट साईडला. आणि लास्टला जो कॅशचा बॅलन्स आहे तो आपण घेणार आहोत बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. आता आपण सुरुवात करूया. आधी आपण सर्व प्रॉब्लेम समजावून घेतला, सर्व ऍडजस्टमेंट समजावून घेतल्या. आता पोस्टिंगला सुरुवात करा. फर्स्ट वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ नवकर फुटबॉल क्लब, जे आपलं इथे दिलेलं आहे त्याप्रमाणे आपण वरती नाव टाकतो. इन द बुक्स ऑफ नवकर फुटबॉल क्लब, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2015. कॉलम करा एक्सपेंडिचर रुपीज, इन्कम रुपीज, याप्रमाणे अमाऊंट साठी 2 कॉलम आणि पर्टिक्युलर साठी 1 कॉलम, 4 कॉलम अख्खा अकाउंटला. एक्सपेंडिचर अमाऊंट रुपीज, इन्कम अमाऊंट रुपीज. आता आपण पोस्टिंगला जी सुरुवात आहे ती इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या पोस्टिंगला सुरुवात रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या डेबिट साईड पासून करणार आहोत, म्हणजे रिसिप्ट साईड पासून. फर्स्ट दिलेला आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, बॅलन्स शीट पण आखून घ्या लगेचच, कारण की ते पण आपल्याला आपण लगेचच पोस्टिंग करणार आहे. बॅलन्स शीट पण आखा, बॅलन्स शीट ऍज ऑन 31 मार्च 2015. लायबिलिटीज, लायबिलिटीज आणि ऍसेट्स, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ऍसेट अमाऊंट रुपीज. आणि एक ओपनिंगचं बॅलन्स शीट आखा, कारण की कॅपिटल फंड दिलेलं नाहीये, त्यामुळे कॅपिटल फंड शोधण्यासाठी आपल्याला एक छोटस 4-5 ओळींचं ओपनिंगचं बॅलन्स शीट पण लागेल, म्हणून ओपनिंगचं बॅलन्स शीट पण आखा, छोटस आखा वर्किंग नोट म्हणून. बॅलन्स शीट ऍज ऑन 1 एप्रिल 2014, लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ऍसेट अमाऊंट रुपीज. या पद्धतीने आपण 3 अकाउंट आखून घेणार आहोत. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, सॉरी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट थोडं मोठं लागेल, त्यानंतर आपलं रेग्युलरचं बॅलन्स शीट आणि लास्टला एक छोटंसं वर्किंग नोट म्हणून बॅलन्स शीट. आता पोस्टिंगला सुरुवात करूया.
फर्स्ट आयटम आहे टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे. हा आपण कुठे पोस्टिंग करणार आहोत, तर बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला. पण कोणत्या बॅलन्स शीटच्या? ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, कारण की हा कॅशचा ओपनिंग बॅलन्स आहे. म्हणून ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला घ्या कॅश 48,000 रुपये. त्यानंतर नेक्स्ट आयटम आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ह 2,46,000. सबस्क्रिप्शनवर जे ऍडजस्टमेंट आहे ते आपण लगेच करणार आहोत. आपण ऍडजस्टमेंट पाहिलेली आहे की सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन्क्लूड 10,000 आउटस्टँडिंग फॉर 13-14 म्हणजे मागच्या वर्षीची, ती आपण लेस करणार. 14-15ची जी आउटस्टँडिंग आहे 16,000 ती ऍड करणार आणि रिसिव्ड इन ऍडव्हान्स 8,000 आहे ती लेस करणार. मग घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला बाय सबस्क्रिप्शन इनर कॉलमला 2,46,000. त्यामध्ये ऍड करा चालू वर्षाची सबस्क्रिप्शन, ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 16,000. त्यातून लेस करा मागच्या वर्षीची आउटस्टँडिंग, लेस आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर 10,000. आणि जी प्री रिसिव्ह आहे किंवा त्याला रिसिव्ड इन ऍडव्हान्स आपण म्हणतो ती देखील लेस करा. लेस रिसिव्ड इन ऍडव्हान्स फॉर नेक्स्ट इयर 8,000. मग 2,46,000 मध्ये 16,000 ऍड केले, 10,000 लेस केले, 8,000 लेस केले, आउटरला आले 2,44,000. आता ही जी आउटस्टँडिंग आहे करंट इयरची ती चालू वर्षाच्या बॅलन्स शीटला ऍसेटला जाईल. जी रिसिव्ड इन ऍडव्हान्स आहे ती पण चालू वर्षाच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाईल. आणि जी आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर आहे ती ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला जाईल. मग ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला घ्या सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 10,000 रुपये. ओपनिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग 10,000 रुपये. आता क्लोजिंग बॅलन्स शीटला या. क्लोजिंग बॅलन्स शीटच्या ऍसेटला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16,000 रुपये. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 16,000 रुपये. आणि लायबिलिटी साईडला सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 8,000 रुपये. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स 8,000 रुपये. सबस्क्रिप्शनच्या ज्या ऍडजस्टमेंट होत्या त्या आपण लगेचच सेकंड इफेक्ट त्याचा देऊन घेतलाय. आता नेक्स्ट आयटम पहा. नेक्स्ट आयटम आहे इंटरेस्ट. इंटरेस्ट घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला आणि त्यावर पण ऍडजस्टमेंट आहे. ऍक्रुड बट नॉट रिसिव्ह म्हणजेच आउटस्टँडिंग आहे 500 रुपये. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट 2,000 रुपये इनर कॉलमला. ऍड इंटरेस्ट ड्यू बट नॉट रिसिव्ह किंवा तुम्ही त्याला डायरेक्ट आउटस्टँडिंग म्हटलं तरी चालेल. 500 रुपये ऍड करा. आउटरला 2,500 रुपये. या 500चा सेकंड इफेक्ट घ्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला, कारण की तो इन्कम आहे म्हणून. बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला इंटरेस्ट ऍक्रूड किंवा ऍक्रूड इंटरेस्ट 500 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम आहे सेल ऑफ फर्निचर. सेल ऑफ फर्निचरचा आपण नेट इफेक्ट देणार आहे. नेट इफेक्ट म्हणजे काय, तर आपल्याला फर्निचरची किंमत दिलेली आहे ऍडजस्टमेंट मध्ये 14,000. 14,000चं फर्निचर कितीला विकलं? 10,000ला. म्हणजे 4,000चा लॉस झाला. तर तो 4,000चा लॉस आपण डायरेक्ट दाखवणार आहोत, तो नंतर दाखवूयात इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला, कारण एक्सपेंडिचरला अजून बाकीचे आयटम पोस्टिंग व्हायचे म्हणून आपण हा नंतर दाखवूया. त्यानंतर डोनेशन फॉर क्लब बिल्डिंग 60,000. बॅलन्स शीटला घ्या लायबिलिटी साईडला. लायबिलिटी साईडला बॅलन्स शीटला डोनेशन फॉर क्लब बिल्डिंग किंवा तुम्ही त्याला बिल्डिंग फंड असं देखील म्हणू शकता 60,000 रुपये. बिल्डिंग फंड 60,000 रुपये बॅलन्स शीटला घ्या. किंवा इथे तुम्ही डोनेशन फॉर क्लब बिल्डिंग असं म्हणू शकता किंवा क्लब बिल्डिंग फंड असं म्हटलं तरी चालेल. लायबिलिटी साईडला 60,000 रुपये. आता रिसिप्ट साईड संपली. पेमेंट साईड. पेमेंट साईडला फर्स्ट आयटम आहे परचेस ऑफ बॉल्स आणि त्यावर ऍडजस्टमेंट आहे की बॉलचा स्टॉक शिल्लक आहे 4,000 रुपयाचा. त्यामुळे इनर कॉलमला घ्या एक्सपेंडिचरला, कारण की पेमेंट साईड म्हणजे पोस्टिंग होतं एक्सपेंडिचरला. एक्सपेंडिचरला घ्या टू बॉल्स कंझ्युम. कंझ्युम शब्द का वापरला आपण, परचेस का नाही वापरला, कारण की जेवढे बॉल खरेदी केले तेवढे काही वापरले नाहीये. जेवढे वापरले तेवढेच काढायचे आहेत आपल्याला. म्हणून टू बॉल कंझ्युम 80,000 रुपये इनरला घेतले.
लेस क्लोजिंग स्टॉक, जो शिल्लक आहे 4,000 तो लेस केला, आउटरला 76,000. म्हणजे या वर्षभरामध्ये किती रुपयाचे बॉल वापरले, तर 76,000चे बॉल वापरले. आणि क्लोजिंग स्टॉकचा सेकंड इफेक्ट द्या बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. स्टॉक ऑफ बॉल्स 4,000 रुपये. बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला स्टॉक ऑफ बॉल्स 4,000 रुपये. त्यानंतर पुढचा आयटम टुर्नामेंट फीज, त्यावर कोणत्याही प्रकारची ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करा. इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिट साइडला टुर्नामेंट फीज म्हणजे एक्सपेंडिचर येतो आपला 10,000 रुपये. त्यानंतर ऍफिलिएशन फीज 2,000, त्यावर पण ऍडजस्टमेंट नाहीये, डायरेक्ट पोस्टिंग करा. इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला टू ऍफिलिएशन फीज 2,000 रुपये. त्यानंतर रेंट ऑफ प्लेग्राऊंड, यावर 2 ऍडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलमला घ्या. टू रेंट ऑफ प्लेग्राऊंड 5,000 रुपये इनर कॉलमला. त्यावर ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट चालू वर्षाचं आहे 6,000 रुपये आणि मागच्या वर्षाचं आहे 1,000. चालू वर्षाचं आउटस्टँडिंग ऍड करणार, मागच्या वर्षीचं लेस करणार. ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 6,000, मग 5,000 आणि 6,000ची बेरीज 11,000 आणि त्यातून लेस रेंट आउटस्टँडिंग फॉर लास्ट इयर, मागच्या वर्षीचं लेस केलं 1,000, आउटरला 10,000. 6,000चा सेकंड इफेक्ट द्यायचा बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला आणि 1,000चा सेकंड इफेक्ट द्यायचा ओपनिंगच्या बॅलन्स शीटला लायबिलिटी साइडला. मग ओपनिंगच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला घ्या आउटस्टँडिंग रेंट फॉर 13-14 अमाऊंट मध्ये 1,000 आणि क्लोजिंगच्या बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्यामध्ये आपण दोन्ही दिलेले आहेत रेंट आणि सॅलरी, कारण सॅलरीवर पण ऍडजस्टमेंट आहेच आहे, ते आपण पुढे करणार आहोत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रेंट 6,000 आहे, सॅलरी 5,000 आहे, टोटल आउटरला 11,000. आता नेक्स्ट आयटम रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस, त्यावर कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे तो डायरेक्ट पोस्टिंग केला. बाय टू रिफ्रेशमेंट ऑफ प्लेयर्स किंवा डायरेक्ट रिफ्रेशमेंट एक्सपेन्सेस लिहिलं तरी चालेल, 4,000 रुपये. त्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस वर पण ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे तो पण डायरेक्ट पोस्टिंग करा. टू ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस किंवा प्लेयर्स ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस 30,000 रुपये. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट परचेस ऍट फेस व्हॅल्यू 1,00,000 ही आपली ऍसेट आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला इन्व्हेस्टमेंट 1,00,000. त्यानंतर सॅलरी, सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे म्हणून सॅलरी 12,000 रुपये इनर कॉलमला घ्या. सॅलरीवर ऍडजस्टमेंट आहे, टू सॅलरी 12,000 रुपये इनर कॉलमला. ऍड आउटस्टँडिंग 5,000 रुपये करंट इयरचे दिलेले आहेत ऍडजस्टमेंट मध्ये, ते ऍड करा. ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 5,000, आउटरला 17,000. 5,000चा सेकंड इफेक्ट ऑलरेडी आपण दिलेला आहे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस मध्ये सॅलरी आणि रेंट, टोटल आउटरला 11,000 रुपये घेतलेले आहेत. त्यानंतर मिसलेनियस एक्सपेन्सेस, त्यावर कोणती ऍडजस्टमेंट नाहीये, त्यामुळे डायरेक्ट पोस्टिंग करा. टू मिसलेनियस एक्सपेन्सेस किंवा त्यालाच ऑफिस एक्सपेन्सेस असं देखील म्हटलं जातं, तुम्ही मिसलेनियस शब्द वापरला तरी चालेल. टू मिसलेनियस एक्सपेन्सेस 8,000 रुपये, त्यावर पण कोणतीही ऍडजस्टमेंट नाहीये. आणि लास्ट बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, हा कॅशचा क्लोजिंग बॅलन्स आहे, तो बॅलन्स शीटला घ्या. कॅश 1,15,000. याप्रमाणे आपण रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट पोस्टिंग केलं. रिसिप्ट साइड इन्कम साइडला गेली, पेमेंट साइड एक्सपेंडिचरला आली. फक्त आता एक पोस्टिंग राहिलेले सेल ऑफ फर्निचर 10,000 रुपये सांगितलं होतं, ज्याची बुक व्हॅल्यू आहे 14,000. मग दोन्हीमधला फरक आपण त्याला म्हणणार आहोत लॉस. तर घ्या इन्कम एक्सपेंडिचरच्या डेबिटला टू लॉस ऑन सेल ऑफ फर्निचर कंसात 14,000 वजा 10,000, ही बुक व्हॅल्यू होती 14,000 रुपये आणि 10,000 रुपये काय आहे तर सेलिंग प्राइस आहे. मग 10,000तून 14,000 रुपये आपण काय केले वजा, 14,000तून 10,000 वजा केले आणि आउटरला अमाऊंट आली लॉसची 4,000 रुपये. आता आपल्याला हे अकाउंट क्लोज करायचंय. क्रेडिट साइडची टोटल करा, 2,44,000 आणि 2,500, टोटल आली 2,46,500. डेबिटला मांडली 2,46,500. त्यातून डेबिटचे हे जे आयटम आहेत सर्व एवढे हे वजा केले, बॅलन्स आला 85,500. त्याला तुम्ही डायरेक्ट
टू सरप्लस कॅरीड डाऊन म्हणू शकता, किंवा टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असं देखील म्हणतात. जो सोपा शब्द वाटेल तो वापरा. टू सरप्लस कॅरीड डाऊन असं लिहिलं तरी चालेल, किंवा टू एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर असं लिहिलं तरी चालेल. हा आपण ऍड करणार आहोत कॅपिटल फंड मध्ये, पण कॅपिटल फंड काढलेला नाहीये, म्हणून आपण आधी ओपनिंगचं बॅलन्स शीट क्लोज करणार. क्रेडिट साइडची टोटल करा, ती येते 72,000. डेबिटला मांडा 72,000, त्यातून डेबिटचे 1,000 वजा करून बॅलन्सिंग फिगर आली कॅपिटल फंड 71,000. कंसात म्हणा बॅलन्सिंग फिगर. हा 71,000चा कॅपिटल फंड घ्या आपल्या बॅलन्स शीटला. बॅलन्स शीटला कॅपिटल फंड ऍज ऑन 1/4/2014 इनर कॉलमला 71,000, आणि त्यामध्ये जे सरप्लस कॅल्क्युलेट केलेलं आहे आपण ते ऍड करा. ऍड एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर 85,500 रुपये. आउटरला 1,56,500 रुपये. आणि आता बॅलन्स शीटची टोटल करा, दोन्ही साइड टॅली करा. बॅलन्स शीटची टोटल 2,15, 2,31,500 आणि 2,35,500 ऍसेट साइडची आलेली आहे. आता लायबिलिटी साइडची टोटल करा. 2,16, 17, 2,27, 2,35,500. 2,35,500 ला आपलं बॅलन्स शीट टॅली झालेलं आहे. बघा हा प्रॉब्लेम, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट, हे ऍडजस्टमेंट्स. आपण त्यावरून इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तयार केलं, सरप्लस काढला, सरप्लस 85,500 आला. त्यानंतर ओपनिंगचं बॅलन्स शीट क्लोज केलं, बॅलन्सिंग फिगर कॅपिटल फंड काढला, तो आला 71,000. आणि लास्टला 71,000चा कॅपिटल फंड बॅलन्स शीटला टाकून बॅलन्स शीट टॅली केलेलं आहे. कॅपिटल फंड मध्ये सरप्लस ऍड केला आणि बॅलन्स शीट टॅली झालेला आहे 2,35,500 ला. इथे आपला सेकंड प्रॉब्लेम जो आहे नवकर फुटबॉल क्लबचा, तो कंप्लीट झालेला आहे. थँक्यू.